4, 5, 8, 9, 10, 11 संपवू. काय तुम्ही स्पेशल यावेळी इलेक्शन मध्ये काय तुमच्या मनात आहे? काय काय बदल घडून हवा आहे की काय लोकांच्या मनात काय तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे लोकांच्या? कसं झालं, मी बरीच वर्ष समाजकारण करत होते, म्हणजे इलेक्शनला उतरायचं वगैरे हा माझा काही विचारच नव्हता. बरीच वर्ष महिलांच्या माध्यमातून माझं बरंच समाजकारण होत होतं. समाजकारण होता मी मग लोकांचे जे काही त्यांना प्रॉब्लेम्स होते, जसं काय टँकर देणे किंवा रस्त्याच्या गोष्टी किंवा ते आता जसं हे कुत्रे चावणे किंवा कुत्र्यांच्या या गोष्टी किंवा कुठल्या बऱ्याच गोष्टींसाठी मी लोकांच्या फोनवर मी त्यांची कामं करत आले. आणि असं करत करत नंतर महिला सक्षमीकरणाचा माझा खूप मोठा वाटा आहे, ज्याच्यात मी प्रचंड असे क्लासेस घेतले महिलांसाठी की मसाला मेकिंगपासनं अशा वेगवेगळ्या क्लासाद्वारे काय झालं, महिला सक्षम झाल्या. आणि त्यांच्यानंतर मी माझे एक्झिबिशन सुरू केले, म्हणजे प्रदर्शन आणि विक्री ह्या गोष्टी मी सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये काय झालं, महिलांना स्वतःच्या ज्या वस्तू बनवत होत्या त्याच्यासाठी एक बाजारपेठ मिळाली. अशा प्रकारे मी समाजकारण करता करता मला समोरून सांगण्यात आलं की तुम्ही जर एवढं करत असाल तर आज तुम्ही राजकारणात पण उतरा. आणि मग मी विचार केला की आता खरंच संधी आहे की अब नाही तो कभी नाही, म्हणून मग या संधीचा मी फायदा घ्यायचा ठरवला. एका प्रकारे तुम्ही काम उलट करताय. पहिले लोक इलेक्शनला उभं राहतात पण बाजारपेठ करतात. तुम्ही पहिले समाजसेवा केली, बाजारपेठ गोळा केला, मग तुम्ही इलेक्शन उभं. अगदी अगदी बरोबर आहे. कारण कधी डोक्यातच नव्हतं की मला मी इलेक्शन वगैरे लढीन, पण आज मला असं सगळं पूर्ण बघून असं वाटतं की आज माझा जो प्रभाग आहे तो बघून असं वाटतं की आपल्याबरोबर जर एवढ्या महिला आहेत आणि आज त्या रोज म्हणजे विचित्र परिस्थितीत जातात. पाणी नसतं, रस्ते खराब असतात, कधी कोणाच्या गाड्या पडतात, त्यांना दुखले म्हणजे पाठीचे आजार होतात कारण रस्ते एवढे खराब आहेत. आणि विजेचा लोखंड तर सर्वांना माहिती आहे. इथे आमचा बराच प्रभाग आहे, म्हणजे जिकडे मी 1मध्ये राहते तो मागचा पट्टा संपूर्ण दारुडे रात्रीचे मोठमोठ्याने गर्दुले बिरदुले हे असतात, त्यामुळे त्या जागेतनं महिलांना जायला रात्रीची भीती आहे. जरी शॉर्टकट असला तरी महिलांना असं लॉंग कट घेऊन जावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी बघता मला असं वाटलं की इथे काहीतरी करण्याची गरज आहे. म्हणजे असं नको की मी नगरसेवक आले आणि नुसतं फोन आले आणि नाही, मला 24/7 म्हणतात तसं त्या 24/7 आवर्स मला तिकडे राहायचं आहे. मला माझ्या नागरिकांची सेवा करायची. हा जो बदल आहे नक्की तुमच्याकडनं घडेल असं मी बाकीच्या लोकांकडे विचारू शकतो. काय वाटतं मॅडम तुमच्याकडनं? 100% मॅडम निवडून येणार. पक्की. मी ग्रुप ॲडमिन आहे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिन आहे, पण आपल्याला खरं मॅडमला कसं ॲडमिन करायचं? आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपचा ॲडमिन सगळेच असतात, आपल्याला मॅडमला आपला ग्रुप हे करायचं. आपल्या व्हॉट्सअप ॲडमिन झालं पाहिजे मॅडम, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत घेतली पाहिजे, आहे की नाही? तर तुमचं काय म्हणतं? 151% निवडून येणार. मी मॅडमला तुम्ही कधी पासून हे पण कोकणातले आत्ता बघून तुम्ही 151%. क्या बात आहे. नारी शक्ती. कशावर फक्त बाजारपेठ मध्ये मॅडमचं काम पण बघितलं. मॅडम योगा करतात नाही, तुम्हाला मॅडमचं काम माहिती आहे? मॅडम काम आम्हाला माहिती आहे. मॅडम सगळ्यांनी टँकर पुरवले तर काय माहिती आहे. माझ्यावर काम करायचं. कोणाला पाणी नसेल तेव्हा ते मॅडम काय नाव तुमचं? वैशाली. मॅडमला कसं ओळखता? मॅडमच्या संपर्कात मी आले, आमच्याकडे पाण्याचे प्रॉब्लेम होते त्यावेळी त्यांच्या संपर्कात आले आणि तेव्हापासून त्यांच्यासोबतच. पण मॅडम तर आत्ता उभे राहतात पाण्याच्या समस्या वगैरे, तुम्ही अजून बाकीचे जे लोक आहे कॅन्डिडेट अजून अपक्षाचे पक्षाचे, तुम्ही त्यांच्याकडे न जाता मॅडमकडेच का आल्या? कारण ओळख होती त्यांच्याबरोबर आणि कोकणातले ना, कोकणातले फ्रेंड म्हणून तुम्ही त्यांना त्यांचं काम नाही. काम पण त्यांचं चांगलं आहे. त्यांनी महिला सशक्तीकरणाचं खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यांचं काम बघूनच आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि आता सुद्धा पाठिंबा त्यांनाच देणार. नक्की. आणि कोणी आले तुमच्याकडे बाकीचे इलेक्शन वाले की मॅडम आमच्याकडे पण जरा बघा, मग त्यावेळी काय करायचं? तेव्हा बघू नाही, तुम्ही आतापासून फक्त ठेवा की महिला शक्ती, नारी शक्ती. आमच्या काय नाव आहे मॅडमचं? अपूर्वा प्रभू मॅडम बरोबर. जयश्री दाभोलकर.
मॅडमला भरपूर सपोर्ट आहे, सगळेजण सपोर्ट करणारे आहेत, त्या नक्कीच विजयी होणार आहेत, त्यांना भरघोस मतदान मिळणार आहे आणि त्यांचं काम पण तसंच खूप चांगलं आहे, खूप व्यवस्थित करतात त्या. आजपर्यंत महिलांसाठी त्यांनी बरेच काम केलेलं आहे, कोणाचाही फोन आला की लगेच त्या मदतीला धावून जातात. मी वकील असल्यामुळे मला त्यांचं प्रत्येक काम माहिती पण आहे, कारण त्या मला कोणतीही अडचण आली काही झालं तरी फोन करतात. प्रत्येक ठिकाणी स्वतः व्यक्तिशः पोलीस स्टेशनला जाऊन पण प्रत्येक महिलेला आधार देतात, त्यांना सपोर्ट करतात, त्यांचं सांत्वन करतात. तसंच रस्त्या बाबतीत, पाण्या बाबतीत, विजेच्या बाबतीतही त्यांनी सिडकोवरती बऱ्याच वेळा आपल्या महिला बरोबर मोर्चा घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना भरपूर सारी साथ आहे, प्रत्येकाने त्यांना भरपूर मतदान पण त्यांना भरघोस मिळेल आणि त्यात विजयी होतील. बघा मॅडम, तुम्हाला एवढा सपोर्ट आहे तर तुम्हाला 100% निवडून येणं आहे, बरोबर आहे मॅडम? तर चिन्ह काय आहे? बुद्धिबळ काय करतो? आता सगळा खेळ आहे बुद्धीचा. चला जोरात बोला, अपूर्वा प्रभू मॅडमचा. मॅडमचं चिन्ह काय आहे? बुद्धिबळ. व्हेरी गुड. मग बुद्धिबळाने अजून काय काय तुम्ही करणार आहे? बुद्धी चालवणार, बाकीच्या ठिकाणी जी चांगली बुद्धी म्हणते मी, की जी माझ्या बुद्धीमुळे हा माझ्या प्रभागाचा आणि प्रभागात राहणाऱ्या नागरिकांचा विकास होईल, अशी चांगली बुद्धी परमेश्वराकडे माझी तर आहेच, पण त्याहीपेक्षा अजून मी परमेश्वराकडे ही मागणी करते की खरोखरच मला जर या लोकांनी प्रचंड बहुमताने विजयी केलं तर माझा पहिला प्रेफरन्स घर जसं आहे तसंच ही लोक देखील जी माझे नागरिक आहेत, ज्यांनी मला आज एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या समोर जर उद्या निवडून दिलं तर खरोखर माझी चांगली बुद्धी अजून कामाला येईल या लोकांसाठी. त्यामुळे बुद्धिबळ हे चिन्ह मी निवडलं आहे. आता पहिलं पायदं म्हणजे अपक्ष निवडणुकीला उभं राहणं. अपक्ष खूप मोठी गोष्ट असते की आज सपोर्ट खूप मोठी डेअरिंग केली अपक्ष उभं राहणं. म्हणजे काय कौतुकच आहे म्हणजे आहे मला कॉन्फिडन्स आहे, कारण तेवढा मी काम केलं आणि माझ्याबरोबर माझी नारी शक्ती तेवढी आहे. कारण माझा स्वतःचे आमचे योगा क्लास आहेत, आम्ही महिलांबरोबर खूपच माझं काम आहे. त्यामुळे आणि ठीक आहे, म्हणजे जे काय आत्ताच मी गेल्या आठवड्यात एक रसायनीला कंपनी आहे, त्यात मी जवळजवळ आता 30 महिलांना मी कामाला लावलं आहे आणि त्यांच्यासाठी बस, कंपनीची बस आपल्या HDFC सर्कलला येते. म्हणजे ज्या आता इकडनं मी सांगते, मी फक्त या प्रभागापुरती नाही आहे, तर जसं सुखापूर आहे, आदई आहे किंवा अगदी वाकडी बिकडीपासून पण सकाळच्या महिला त्यांना घेऊन जायला आणि आणून सोडायला पण एक बस ठेवलेली आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, अशी माझी कामं आहेत. म्हणजे तुम्हाला इलेक्शनची घेण्या देण्यात काही नाही, फक्त लोकांची सेवा, समाजसेवा हाच तुमचा मेन हेतू आहे, बरोबर आहे? थँक्यू.